वडील 12 वर्ष नव्हते आमच्यासोबत. बापरे. आता हे युद्धात तिथे आहेत, अडकले, त्यांना येत आहे. त्या पत्रांचं कुठलंही उत्तर आलं नाही आणि 12 वर्षांनी अचानक माझे वडील एक दिवशी समोर येऊन उभे राहिले. बापरे. माझ्याकडे पैसे नाहीत फीस भरायला, तरी शाळेने मान्य केलं नाही आम्हाला शाळेत. ती चिडचिड होती मला खूप, आणि म्हणूनच मी सक्षमपणे आज शिक्षणामुळेच मी या क्षेत्रात जास्त चांगलं काम करू शकते. त्या मला म्हणाल्या की काकू, आम्ही खाली कॅनॉलच्या इथे कठड्यावरती उभे राहून आंघोळ करतो पहाटे, आणि मग आम्हाला पाहायला रस्त्यावरती लोक. पण त्याला 3,000 रुपये जे त्या काळात लागणार होते 2012 मध्ये, ते त्या लोकांची खर्च करण्याची मानसिकता नव्हती. त्या एका महिलेच्या टॉयलेटसाठी अखंड डोंगर माथ्यावरनं खालपर्यंत आम्हाला ड्रेनेज लाईन आणायची होती. विकास कामं करत असताना काही गोष्टी इथे अशा घडतात की ज्याचा परिणाम पर्यावरणावरती होतो. लोकप्रतिनिधीला 5 वर्ष मिळतात काम करायला, आणि 5 वर्ष असतं तुम्हाला बजेट, ते कमी पडतं. त्यांना असं वाटतं की आता निवडून दिलंय ना, मग आत्ता व्हायला पाहिजे. सामाजिक क्षेत्रात आणि राजकारणात काम करत असताना दबाव येणं स्वाभाविक आहे. हा पॉडकास्ट तुमच्या समोर घेऊन यायला आम्हाला सहकार्य केलंय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड यांनी. आरपार हा चॅनल तुम्ही कायम बघता, तुम्ही आम्हाला तुमचे अभिप्राय कळवता आणि ते खूप मोलाचे असतात, महत्त्वाचे असतात. पण सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नोटिफिकेशन्स येत राहतील. उत्तम उत्तम पॉडकास्ट येऊ घातलेले आहेत. आरपारच्या वुमन की बातमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याकडे फार विशेष व्यक्ती आलेली आहे, आणि प्रथमच बहुतेक पॉडकास्टमध्ये आलेल्या आहेत त्या पुण्याच्या प्रथम नागरिक मंजुषाताई दीपक नागपुरे. आपलं खूप खूप स्वागत आहे ताई. धन्यवाद. तुमचा जन्म ताई धुळ्याचा, आणि तुमचं बालपण ठाण्यात थोड्या दिवस केलं. नाही, माझा जन्म धुळ्याचा नाहीये, माझे वडील धुळ्याचे आहेत. वडील धुळे. आणि माझा जन्म जो आहे तो मुंबईचा आहे, ठाण्याचा. ओके. आणि तुमचं काही काळ ठाण्यामध्ये वास्तव्य होतं? हो, मी लहान बालपण? असताना बालपण माझं ठाण्यात गेलं. मग तिथनं आम्ही नंतर पुण्याला आलो. मग पुण्यातनं मी नंतर शिरूरला गेले. तर मला वाटतं वडील तुमचे अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये होते, आणि माझ्या वाचनात असं आलं होतं की तुमचे वडील कुवेतला गेले होते, आणि त्यावेळेला वॉर सुरू झालं तिथलं, आणि त्याच्यात अडकले ते. तो प्रसंग तुमच्याकडनंच ऐकला तर मला असं वाटतं दॅट विल बी बेटर. माझे वडील कुवेतला गेले होते कामासाठी. मी त्यावेळेला 3रीतनंच 4थीत गेले होते, म्हणजे 3रीतच होते तेव्हा. तिथे गेल्यानंतर इराक-इराणचं जे युद्ध झालं त्यामध्ये कुवेत पूर्ण उद्ध्वस्त झालं. तेव्हा माझे वडील तिथे होते. जॉबसाठी गेले होते? जॉबसाठी गेले होते ते. त्यांना 1 वर्षाच्या कालावधीसाठी पाठवलं गेलं होतं त्यांना त्यांच्या कंपनीकडनं, त्यांच्या फर्मकडून. ते इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. तिथे गेल्यानंतर युद्ध सुरू झालं. ते युद्धात त्यांना एका तुरुंगात डांबलं गेलं. म्हणजे काही बऱ्याच, म्हणजे काही इंडियन्स होते किंवा वेगवेगळ्या भागातले, वेगवेगळ्या देशातले लोक असतील, त्यातले त्यांना असं इम्प्रिझनमेंट केलं गेलं. आम्हाला काही कल्पना नव्हती त्याची. त्यांना तुरुंगवास झालाय असं आम्हाला काही माहिती नव्हतं. पण त्यांचं काहीच, दर महिन्याला त्यांचं एक पत्र यायचं. त्यांचं पत्र आलं नाही, आणि हे जे काही चालू होतं युद्ध, हे आमची आई पेपरमध्ये वाचायची ना, तर तिला ते असं वाटत होतं की आता हे युद्धात तिथे आहेत, अडकले, त्यांना येता येत नाहीये काय. ज्या कंपनी थ्रू ते गेले होते तिथे ती भेटून आली, त्यांनी जबाबदारीच घेतली नाही कशाचीच. खूप दिवस वाट पाहिली, काहीच कळत नव्हतं काय चाललंय. मग हरवलेत हे लक्षात आलं 1-2 महिन्यांनी, कारण काहीच त्यांचा पत्ता लागत नव्हता. मग तिथपासनं त्रास सुरू झाला, आर्थिक, मानसिक सगळाच, आणि संघर्ष सुरू झाला. अनेक विषय होते. जेव्हा ही ना आपल्या समाजाची एक शोकांतिका आहे. एखादी महिला जेव्हा एकटी असते तर तिच्यावर काय प्रसंग ओढावतात. समाज तिच्याकडे बघत असताना खूप वाईट नजरेने बघतो. अनेक विषय, म्हणजे नवऱ्याने टाकलेली बाई,
सोडून दिलेली, मग तिच्याशी बोलायचं नाही, तिला कशातच सामावून घ्यायचं नाही, समारंभात घ्यायचं नाही. कशातच नाही घ्यायचं, हळदी कुंकूला बोलवायचं नाही, मग तिला वाईट वाटायचं. बरं, त्या गोष्टीला तिनं कधी फार महत्व दिलं नाही. तिच्यासाठी महत्वाचं काय होतं, तो रोजचा दिवस कसा काढायचा. कारण तिच्या पदरात आम्ही 2 छोट्या छोट्या मुली होतो. माझी बहीण माझ्यापेक्षा 1च वर्षांनी मोठी, मी, अशा 2 मुली घेऊन तिला त्या ह्या संपूर्ण समाजात, ह्या जगात वावरायचंय. पैशांची चणचण होती, शिक्षण मुलींचं झालं पाहिजे असं तिला वाटत होतं. ती खूप कष्ट करायची, काय ना काहीतरी. तिला तिच्या अंगात कला होती, ती छान पेंटिंग करायची, रांगोळी काढायची, ब्लाऊज तिला शिवता यायचे, कपडे शिवता यायचे, सॉफ्ट टॉईज बनवायची. हा, मग असं काय काय करून, आणि तिच्या हाताला खूप चव होती, ती उत्तम स्वयंपाक करायची, उत्तम कुक होती ती, सुंदर. मग ती असे काही फनफेअर्स असले, सोसायटीचे काही गेट टुगेदर्स असले की तिथे वडापाव करून विक, असं काय 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 करायचे. त्यातनं जे पैसे येतील त्यातनं आपला रोजचा दिवस कसा घालवता येईल. आणि प्लस नवऱ्याची काळजी होती. नवऱ्याची काळजी होती, सारखं तिला वाटायचं कुठे गेले, काय झालंय, असं सगळं होतं. मग तिला काही करून आमचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. जे काही प्रसंग आम्ही पाहिले, जगाचा दृष्टिकोन आमच्याकडे जो होता, तो शाळा, खूप आईने विनंती केली की माझ्या मुली हुशार आहेत, माझ्या मुलींना शिकू द्या, माझ्याकडे पैसे नाहीत फीस भरायला, तरी शाळेने मान्य केलं नाही. आम्हाला शाळेतनं काढून टाकले, आम्ही नाही शिकू शकलो त्या शाळेमध्ये. ती चिडचिड होती मला खूप. मला असं वाटायचं काय आम्ही गुन्हा केलाय की आम्हाला लोक असे वागवतात. पण ह्या सगळ्यातनं आम्हाला आमच्या आईने खूप चांगले संस्कार दिले आणि म्हणून आम्ही घडलो. तो संघर्ष जो आम्ही पाहिला, जो केला, पाहिल्यापेक्षा जो केला, अनुभव होता तो, त्यातनं आम्ही घडलो, त्यातनं मी आज घडले आणि म्हणूनच मी सक्षमपणे आज महापौर म्हणून काम करू शकते, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकते. हा कालावधी केवढा होता? वडील 12 वर्ष नव्हते आमच्यासोबत. बापरे, 12 वर्ष. मी कॉलेजला जाईपर्यंत वडील नव्हते. म्हणजे अख्खं बालपण आमचं गेलं किंवा अनसर्टनिटी. हो. त्यात माझी बहीण, माझं शिक्षण व्हावं म्हणून माझ्या बहिणीने शिक्षण सोडलं, ती सुद्धा कामाला जायला लागली आणि मग माझं शिक्षण पूर्ण झालं. अर्थात आम्ही दोघेही नंतर जेव्हा कमवायला लागलो तेव्हा मग मी तिला म्हणाले की आता तू सुद्धा शिक्षण पूर्ण कर. तिने सुद्धा तिचं शिक्षण नंतर पूर्ण केलं. दोघी कमवत होतो, थोडे थोडे पैसे आम्ही ट्युशन्स घ्यायचो. काय झालं, आम्हाला नातेवाईकांनी कोणीही जवळ केलं नाही, फसवलं नातेवाईकांनी, आमचं घर गेलं, सगळं गेलं. आम्हाला मामाने आधार दिला. मामा म्हणाला की मुलींना घेऊन इथे राहणं शक्य नाही. तरी सुद्धा आईला असं वाटत होतं निदान 10वी पर्यंत आम्ही इथे राहावं. 10वी मी पूर्ण केली पुण्यामध्ये. त्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी मामा म्हणाले आता आपण शिरूरला जाऊ आणि एकत्र राहू, जे काय असेल ती चटणी भाकरी एकत्र मिळून खाऊ. मग आम्ही तिथे गेलो. शिरूरमध्ये इंग्लिश मिडियमची शाळा कोणतीही नसल्यामुळे आम्हाला 10वी इथे करावी लागली, कारण आम्ही दोघी इंग्रजी माध्यमातनं शिकलो. तर तिथं गेल्यानंतर कॉलेजमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियम नव्हतं, तरी आम्ही ऍडमिशन घेतलं तिथे. ऍडमिशन घेतल्यानंतर मला सेल्फ स्टडी करायचं होतं. शाळेतून काढल्यानंतर मी सेल्फ स्टडी वरतीच शिकले. मुळातच हुशार असल्यामुळे तुम्हाला तो पटकन कुठेतरी डिसिजन मेकिंग ऑब्स्टॅकल आलं शोधावा. हा, म्हणजे त्यात थांबायचं कशाला. जे काही आयुष्यात प्रसंग आपल्याला येतात, जी काही वाईट वेळ येते ना, त्यातनं खचून नाही जायचं, त्यातनं स्वतःला घडवायचं. हे आमच्या आईने आम्हाला शिकवलं. बरोबर. पुढे जायचं, मागे वळून बघायचं नाही. आता जी अडचण आहे त्यातनं आपण पुढे कसं जाऊ शकतो, त्यातनं मार्ग कसा शोधू शकतो, हे आम्हाला आमच्या आईने शिकवलं. शिरूरला गेल्यानंतरही आम्ही ऍडमिशन घेतलं मी कॉलेजमध्ये, पण मी सेल्फ स्टडी करीन या उद्देशाने सगळी पुस्तकांची व्यवस्था मात्र मला त्या कॉलेजने करून दिली. मग आता काय करायचं तिथे, आता पैसे कसे कमवायचे त्या गावामध्ये. तर तिथे नवीनच इंग्लिश मिडियमची शाळा सुरू झाली होती. त्या मुलांना शिकवण्यासाठी म्हणून आम्ही ट्युशन सुरू केले. आणि आम्ही खूप, म्हणजे आम्हाला तेव्हा काय पैशांचं असं किती पैसे घ्यावेत काय असं काही कळत नव्हतं. पण जे काय आम्ही त्या पालकांना म्हणालो तुम्ही काय द्यायचं ते द्या, आम्ही शिकवू मुलांना. बहीण पण होती.
मग आम्ही दोघींनी तिथे ट्युशन्स चालू केले. संपूर्ण शिरूरमध्ये एकमेव इंग्लिश मिडियमची ती ट्युशन असल्यामुळे संपूर्ण शाळाची शाळा तिथे आमच्याकडे त्या घरात येऊन बसायचे सगळे विद्यार्थी. आम्ही त्या सगळ्यांना शिकवायचो. काय एक्सपिरियन्स आहे. आणि मग जेव्हा असं लक्षात आलं बाहेर काही जणांना की इंग्लिश माझं चांगलं आहे, तर तिथे एक अकाउंट्सचे सर होते. ते आले आणि ते म्हणाले आपण स्पोकन इंग्लिशचे क्लास चालू करूयात का, आपल्याकडचे काही विद्यार्थ्यांना त्याची फार गरज आहे जे शहरात शिकायला जाणार आहे. तर म्हटलं करू. म्हणून मी स्पोकन इंग्लिशचे क्लास पण तिथे चालू केले. तर माझ्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या लोकांना सुद्धा मी इंग्लिश शिकवत होते की आपण कसे बोलू शकतो बाहेर. तर असा तो जो काही प्रवास होता, कितीही संघर्ष होता तरी सुद्धा त्यात एक आनंद होता. अचिव्हमेंट जे रोज आम्ही काही काही छोटे त्यातनं आम्ही सगळी भावंड एकत्र राहायचो. मामा मामे होते, त्यांची मुलं होती, पण आम्ही चौघेही म्हणजे आमचे मामाचे एक मुलगा एक मुलगी आणि आम्ही दोघी. पण आम्हाला असं कधी वाटलं नाही की ते मामाची मुलं आहेत म्हणजे मामे बहिणी मामे भाऊ आहे असं नाही. ते सख्खे बहिणी भावंड सारखे राहिले. सुंदर. आणि एकत्र राहिलो. चांगलं आम्ही म्हणजे किती संघर्ष होता, वाईट दिवस होते, पैसे नव्हते, तरी आम्ही एकत्र राहून एकमेकांना सपोर्ट करून आजपर्यंत आम्ही तो काळ मागे टाकत गेलो. आणि मग वडील कधी आले परत? 12 वर्षांनी वडील माझे परत आले. तोही एक वेगळा संघर्ष असेल. ते कसे आले आणि कसं, म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी अर्थात खूप दारं ठोठवली असणार. हो, म्हणजे त्यावेळेला माझ्या आईने माझ्या आजोबांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं, राष्ट्रपतींना लिहिलं, एम्बेसीजला पत्र लिहिले, पण त्याचं काही उत्तर कधी आलं नाही. आपल्याकडे तेव्हा काही जणांनी असंही सांगितलं की 7 वर्ष जेव्हा व्यक्ती सापडत नाही त्यावेळेला तो गेला असं म्हटलं जातं. ते माझ्या आईने कधी ऍक्सेप्ट नाही केलं. ती म्हणाली ते बघू नंतर काय करायचं. पण मी आताही असंच म्हणणार की माझा नवरा जिवंत आहे. त्या पत्रांचं कुठलंही उत्तर आलं नाही आणि 12 वर्षांनी अचानक माझे वडील एक दिवशी समोर येऊन उभे राहिले. तेव्हाही असंच होतं की त्यांना बोलता येत नव्हतं फारसं. त्यांना काही ट्रॉमा होता. फारसं बोलता येत नव्हतं, कळत नव्हत्या काही गोष्टी. मग त्यांना आम्हाला ट्रीटमेंट्स द्यावी लागली. आपल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 1 वर्ष गेलं, पण आले आणि खूप चांगले. किती छान आहेत. अजूनही चांगलं वाचन करतात, आमच्यामध्ये वावरतात. चांगलं आहे सगळं. फार वेगळा काळ होता, म्हणजे फार वेगळ्या परिस्थितीतनं तुमचं बालपण गेलंय. बालपण म्हणायचंच नाही खरं ते. तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही तिघी एकमेकांना सपोर्ट देतच मोठ्या झालात. हो, असंच झालं ते. आणि आता तुमचा मामा होता त्याच्यात. हो, मग आताही जेव्हा मी तरुणांना पाहते ना की डिप्रेशन मध्ये गेले, मग वेगळ्याच दिशेला जातात, काही व्यसनाचा आधार घेतात, काही जण सुसाईड करतात. तर का करता? फेस इट ना. हा, तुम्ही त्याला सामोरे जा. तुमचे हातपाय मजबूत आहेत, तुमचं शरीर मजबूत आहे, तुम्ही तरुण आहात, तुम्ही पडेल ते काम करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. पडेल ते काम करा. रोजचं तुम्हाला भागेल एवढे पैसे तरी तुम्ही कमवा आणि रोजचं तुमचं आयुष्य जगा. हे माझं पुढे चाला. तुमच्यावर अवलंबून असणारे इतर बरेच जण आहेत ज्यांचं काय पाठीमागे त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. बरोबर. तुम्ही एकदम टोकाचा निर्णय घेता, टोकाचं पाऊल उचलता, असं न करता तुम्ही लोकांशी बोला, तुम्हाला नक्की मदत मिळेल. मला कुतूहल अशा गोष्टीचं आहे की तुम्ही MBA आहात, तुम्ही ऑलरेडी मला वाटतं सहकारी बँकेत काम केलेलं होतं आणि त्याच्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये. पण हे करिअर स्विच हे 360 डिग्री आहे ना, म्हणजे कॉर्पोरेटमधनं लोकांमध्ये काम करणं, पॉलिटिक्स तसं महिलांना गेलं तर अवघड आहे क्षेत्र. तर हा प्रवास म्हणजे करिअर कॉर्पोरेट स्टॉप करून इकडे जाणं, हा का बरं, हा स्विच कसा आला असेल? खरं तर आहे ना, मी जरी कॉर्पोरेट क्षेत्रात कामाला होते तरी मला माणसात राहण्याची सवय होती आधीपासनं, कायम. म्हणजे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा माणसात राहायचं, लोकांमध्ये राहायचं. टीम मोठी होती आम्ही काम करत असताना.
कार्यकर्ते होते, त्यांच्यात सतत उठबस असायची, सगळे येणं जाणं असायचं, बैठका असायच्या. पण म्हणजे हे लग्न आधीपासून म्हणताय तुम्ही? लग्नाआधी आणि लग्नानंतर नंतर जास्त तर होतं, जास्तच होतं. लग्नानंतर जास्त. कारण आमचंच एक प्रतिष्ठान होतं ज्या मार्फत आम्ही सगळे काम करायचो. बर. त्यामुळे त्याच्या बैठका असायच्या. कार्यकर्ते अगदी घरातल्या व्यक्तींसारखे येणं जाणं, बसणं उठणं, अगदी उशिरापर्यंत सगळी कामं करणं असं असायचं. मी राजकारणात येण्याआधी मी ज्या भागातनं प्रतिनिधित्व करते, सिंहगड रोड, तिथे असं होतं की जेव्हा जेव्हा पाऊस जास्त पडतो, धरणातनं पाणी जास्त सोडावं लागतं, तेव्हा त्या परिसरात पूर येतो. हो. लोकांच्या घरात पाणी जातं, नुकसान होतं. त्या पूर परिस्थितीमध्ये काम करावं लागतं, तिथे जाऊन लोकांची मदत करावी लागते. ते आम्ही करायचो दरवेळेला. तर ते सुद्धा होतं की आम्ही कुठल्याही प्रसंगी लोकांना मदत करण्यासाठी तयार असायचो. मग कुठलाही काही शिक्षणाविषयी असेल की काही मुलांना शिक्षणासाठी पैसे नसायचे तर आम्ही मदत करायचो. त्यामुळे मला लोकांमध्ये राहायची सवय असल्यामुळे ते मला काही फार जड गेलं नाही की मी एकदम कॉर्पोरेट क्षेत्रातनं राजकारणात आले. मग काहीतरी वेगळं करावं लागलं. खूप लोकांशी माझा संपर्क वाढला. संपर्क अर्थात वाढलाच, कारण आपण आपापल्या स्तरावरती प्रतिष्ठान म्हणून काम करतो, आपले बरोबर. स्वतःचे कार्यकर्ते सोबत घेऊन काम करतो, तर ती संख्या कमी असते. पण जेव्हा आपण नगरसेवक म्हणून काम करतो तेव्हा संपूर्ण प्रभागाची ही संख्या आणि तिथपर्यंत पोचणं आणि त्यांच्या रोज तक्रारी ऐकणं, त्यांच्यासाठी काम करणं, हा फरक पडतो. कारण काय होतं की कॉर्पोरेटमध्ये एक स्ट्रक्चर असतं आणि इथं काही स्ट्रक्चरचा संबंधच नसतो, पण तुमचे टार्गेट्सही वेगळेच असतात. हो, असं आपण म्हणूया की तुम्ही प्रभागामध्ये जेव्हा काम करता तेव्हा कुठलंही काम पडेल ते कामच म्हणजे काही कामं ही ठरलेली असतात आणि काही कामं ही योगाने व्हायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही म्हणताय तसं की तुम्ही लोकांमध्ये उठ बस करतच होता, तुमच्या घरातच ते वातावरण होतं, त्यामुळे तुम्ही या जॉबमध्ये रुळलात आधीच असं झालं असावं. हो, म्हणजे लोकांनी स्वीकारलं ना मला, हम्म. म्हणजे अगदी लेकीप्रमाणे स्वीकारलं. मला घरातलीच एक व्यक्ती म्हणून लोकांनी स्वीकारलं. मी जेव्हाही लोकांकडे जात होते तेव्हाही तर अगदी आपुलकीने ते माझ्याशी बोलायचे, वागायचे, मला सांगायचे काय काम आहे. एखादं काम करायला उशीर जरी झाला तरी सुद्धा संयम असायचा. असं कधी आजपर्यंत झालं नाही की काय होतं या क्षेत्रामध्ये, लोकांनी सांगितलेली कामं समजा 10 असली तर त्यातली 2 होत नाहीत, कारण काही अडचणी असतात. पण असं कधीच झालं नाही की ती 2 कामं झाली नाही म्हणून कोणी माझ्यावरती नाराज झालं. कारण आपण सतत संपर्कात राहतो, बरोबर. त्यांना सांगतो अडचणी काय आहेत. तर असं होत राहतं. पण जर शिक्षणाचा विषय म्हणून जर तुम्ही म्हणाल तर शिक्षणामुळेच मी या क्षेत्रात जास्त चांगलं काम करू शकते. महत्वाचं आहे खूप. महत्वाचं तेच आहे. म्हणजे डेटा बेस्ड निर्णय असतात आणि संसाधनं कमी असतात, वेळ कमी असतो, पण प्लॅनिंग करून आपल्याला या क्षेत्रात काम करता येतं. आणि शिक्षणामुळे फाईल्स पुढे कशा सरकतील आणि अधिकाऱ्यांशी आपण कुठल्या पद्धतीने बोलायचं आणि काम करून घ्यायचंय, हा प्रभाव जो आहे हा ह्या शिक्षणामुळेच आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की प्रोजेक्ट रिपोर्ट असतो किंवा एक ब्ल्यू प्रिंट असतं आपलं की पुढचे 3 महिने आपण काय टार्गेट्स ठेवणार आहोत. तुम्ही काम हे ज्या वेळेला तुमच्या मेयरपद आलं आणि त्याच्यानंतर काम सुरू केलं तर ह्याचा टेन्युअरच तुमचा खूप कमी असतो. तर हा टेन्युअर किंवा ठीक आहे या पदाचा जो काही टेन्युअर असेल त्याच्यामध्ये तुम्ही जे कामं ठरवलेली आहेत ती कामं पुढं कशी न्यायची आणि तुमच्या टेन्युअर नंतर सुद्धा ती कशी कार्यरत असतील याचे काही आराखडे तुमचे आता सुरू झाले असतील. हो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे 3 तुमच्या आवडीचे विषय किंवा तुम्हाला जे महत्त्वाचे विषय वाटलेत जे तुम्ही घेतलेत की बायकांसंदर्भातलं जे सॅनिटेशन असेल, ट्रॅफिकबद्दल तुम्ही बोललेला आहात, तर आता हा जो सगळा बदल घडत चाललाय पुण्यामध्ये, तर याचे तुम्ही आता टार्गेट्स कसे अचीव करायच्या दृष्टीने पावलं टाकताय? आता काय झालं तुम्हाला सांगते, जेव्हा मी नगरसेविका होते तेव्हा एका प्रभागापुरती कामं येत होती. बरोबर. आणि ती सुद्धा पुष्कळ असायची. एक प्रभाग म्हणून जर विचार केला तर आपण बघा ना की ऑन पेपर 80,000 संख्या असते, परंतु ऍक्च्युअल तिथे लोकांची संख्या 1.5-2 लाखापर्यंत जाते, त्या प्रभागात राहणाऱ्यांची संख्या. म्हणजे मग तेवढ्या तक्रारी असतात, तेवढ्या मागण्या असतात, त्या सगळ्या एकत्र करून मग त्यातलं आपल्याला निवडक काही करावं लागतं. आणि निवडकच होतं, सगळं होत नाही, कारण वेळ कमी असतो आणि संसाधनं कमी असतात, बजेट कमी असतं. त्या बजेटमध्ये आपल्याला 100 कामं करणं शक्य नाही अगदी बरोबर. आणि सगळ्या कामांसाठी बजेट नसतं.
ठराविक नियमांप्रमाणे, तर ते सिलेक्टेडच आपण कामं करू शकतो. तर प्रभागात काम करताना मला तेव्हा असं जाणवायचं की आपला प्रभाग म्हणजे पुणे महानगरपालिकेत नंतर समाविष्ट झालेला प्रभाग होता. मग त्या दृष्टिकोनातनं तिथे काम करणं हे तेव्हाही अवघडच होतं. मग कुठलाही भाग जेव्हा पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट होतो त्यावेळेला तिथे आपल्या ज्या बेसिक गरजा असतात, म्हणजे ड्रेनेज लाईन आहे, पाण्याची लाईन आहे, रस्ते आहेत, हे सगळे विकसित करायचे असतात. जरी तिथे जुन्या ग्रामपंचायत काळातल्या ड्रेनेज लाईन असल्या तरी सुद्धा जेव्हा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट होणार आहे हे जेव्हा बातमीच जेव्हा बाहेर पडते त्यावेळेला तिथे अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट सुरू होतं. अगदी बरोबर. काही वेळेला अजिबात परवानगी न घेता आणि काही वेळेला परवानगी न घेता, म्हणजे असं अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो. मग खूप बांधकामं होतात, खूप लोक तिथे राहायला जातात. म्हणजे त्या संख्येनुसार जे आपल्या ड्रेनेज लाईन्स आहेत, पाण्याची व्यवस्था आहे, रस्ते आहेत, हे कमी पडतात. हो. ते डेव्हलप करण्याचं आव्हान आमच्या समोर असतं. तेव्हाही असंच होतं. मग त्यातनं मला निवडावं लागलं की मी हे एवढं करू शकेन. जरी 5 वर्ष आपल्याला वाटत असलं की कुठल्याही लोकप्रतिनिधीला 5 वर्ष मिळतात काम करायला आणि 5 वर्ष असतं तुम्हाला बजेट, ते कमी पडतं. कारण एक सिस्टीम सेट केलेली आहे. आपण कुठलंही काम करायचं असेल तर त्याचं टेंडर प्रोसिजर असते. टेंडर प्रोसिजर झाल्यानंतर समजा एखादं फायनल झालं काम, वर्क ऑर्डर दिली तरी सुद्धा पावसाळ्यात काम करता येत नाही. पावसाळा पूर्ण झाल्यानंतर काम करावं लागतं. म्हणजे नोव्हेंबरला ती कामं ऍक्च्युअल सुरू होतात आणि फेब्रुवारीमध्ये ती संपवायची असतात. म्हणजे 4 महिन्यात एखादं काम करायचं तर अशी किती कामं होतील? हा विचार सर्वसामान्य जनतेला हा विषय माहिती नसतो. त्यांना असं वाटतं की आता निवडून दिलंय ना, आत्ता काम सांगितलंय ना, मग आत्ता व्हायला पाहिजे. फार फार तर 1 महिना 2 महिने थांबतात लोक, पण त्यानंतर थांबत नाहीत. त्यांना वाटतं अरे अजून काहीच कसं झालं नाही. हा मी विषय तुम्हाला एखाद्या प्रभागाचा सांगितला. आता माझ्याकडे जबाबदारी आहे ती पुणे शहराची. अगदी. म्हणजे 41 पट वाढ झाली असं म्हणता येईल, कारण 41 प्रभाग आहेत. म्हणजे आणि आता पुण्यामध्ये खूप बाहेरची गावं आपण समाविष्ट करून घेतली. या सगळ्या समाविष्ट गावांमध्ये काम करणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे सध्या आमच्या पुढे. मी महापौर झाल्यानंतर इतक्या लोकांनी भेट देऊन तक्रारी माझ्याकडे दिल्या. काही ठिकाणी मी गेले स्वतः. समाविष्ट गावातले निवडून आलेले नगरसेवक आहेत, त्यांच्या खूप मागण्या आहेत. अर्थातच ते तिथे निवडून आलेत तर त्यांच्याकडनं जनतेच्या काही मागण्या आहेत, अपेक्षा आहेत, ज्या त्यांना पूर्ण करायच्या आहेत. त्या प्रमाणात बजेट अलोकेट करून ते काम करून घेणं हे फार मोठं आव्हान आहे सध्या. आणि जो मेन पुणे शहर आहे आपलं, तिथेही काम करायचं आहे. कारण मधल्या काळात जवळपास 4 वर्ष प्रतिनिधीच कोणी नव्हते, प्रशासक काळ होतं. ते वेगळ्या पद्धतीने काम करत होते, त्यांच्यापर्यंत जनता पोहोचू शकत नव्हती. असे बरेच विषय आहेत. त्यामुळे काम तुम्ही हा दुवा होता खरं तर. हो, नागरिक आणि प्रशासन मधले. तर मला पुढचं असं अगदी मलाही कुतूहलच आहे स्वतःला की मेयर यांचा स्कोप ऑफ वर्क काय असतो? मेयरचा स्कोप ऑफ वर्क खूप मोठा आहे. जनता तुमच्यापर्यंत येते, तुमच्याकडे तक्रार देतात. ती तक्रार, ती कामं, आणि फक्त लोकांची कामं नसतात, तर नगरसेवक जे निवडून आले त्यांची प्रतिनिधी मी आहे ना. त्यांनी मला निवडून दिलंय. महापौर कशासाठी दिलंय तर मी लोकांना नाही आलेली महापौर. मी हे जे आपले नगरसेवक आहेत त्यांनी मला निवडून दिलंय की आपण आपले पॉवर्स वापरून काही महत्वाचे निर्णय असेल किंवा पुणे शहरासाठी एखादी पॉलिसी करायची असेल, धोरणात्मक निर्णय, हे जबाबदारी आमची आहे. परफेक्ट. म्हणजे जो अधिकार आयुक्तांकडे आहे तो जरी आमच्याकडे नसेल तरी धोरणात्मक निर्णय आम्ही करू शकतो. एखाद्या ठरावाला मान्यता जी असते ती जीबी मधनच जायला पाहिजे, त्याचे मान्यतेचे अधिकार माझ्याकडे असतात. असे बरेच अधिकार मला आहेत आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी माझी असते. प्रशासनाकडनं म्हणजे आयुक्त असतील, ऍडिशनल कमिशनर असतील, सगळे अधिकारी वर्ग आहेत. त्यांच्याशी बोलून काही वेळेला दबाव निर्माण करावा लागतो आणि मग कामं करून घ्यावी लागतात. अर्थातच ती कामं काही आमची घरची कामं नाहीयेत, लोकांची कामं आहेत, ती करून घ्यायची आहेत आपल्याला. तुम्ही धोरणात्मक हा विषय बरोबर बोललात. एखाद्या म्हणजे आता पुणे शहर इतकं मोठं आहे आणि त्याच्यात अनंत प्रॉब्लेम्स असतात, ऑब्स्टॅकल्स असतात, पण कदाचित ते धोरणच नसतं. मग ते पॉलिसी लेवलला बदलून घेण्या इतपत पॉवर्स हे मेयरचे असतात ना.
आणि सगळ्या प्रतिनिधींचे आहेत. आपल्याकडे जनरल बॉडी असते. ही सगळे नगरसेवक आणि महापौर यांची मिळून ही एक जनरल बॉडी असते. जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये हे सगळे निर्णय होतात आणि कुठल्याही विषयासाठी एक चांगली पॉलिसी तयार करण्याचं काम आम्ही करतो. यामध्ये आपण काही तज्ज्ञ व्यक्तींचे सुद्धा विचार घेतो, सल्ला घेतो आणि त्याप्रमाणे आपण पॉलिसी तयार करतो आणि त्याची मान्यता घेतो. सो आता तुमचा पेट प्रोजेक्ट जो तुम्ही आल्यापासून सुरुवात केली असेल त्याच्याबद्दल काही आम्हाला ऐकायला आवडेल. पेट प्रोजेक्ट असं म्हणता येणार नाही. मी असं म्हणेन की पुणे शहरासाठी अनेक कामं करायचे, त्यातले काही 5-6 कामं महत्वाची आम्ही निवडली आहेत, जी प्रायोरिटी बेसिसवर आहे. ते सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे सॅनिटेशनचा, टॉयलेट्सचा, जो खूप महत्वाचा विषय आहे. दरवेळेला विषय असा म्हटला जातो की महिलांना टॉयलेट्सला जाणं खूप अडचणीचं होतंय, अस्वच्छ टॉयलेट्स असतात, असुरक्षित असतात. म्हणजे मला असं वाटतं आता बायकांनी तो विचारच बाजूला ठेवलाय की आपण कुठल्याही सार्वजनिक टॉयलेटमध्ये जायचंय. नाही, गिव्हन अपच आहे ते. आणि त्या अनेक तास बाहेर जातच नाहीत, डायरेक्ट घरी गेल्यानंतर जातात, जे आपल्या तब्येतीसाठी, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. ते होऊ नये यासाठी मी प्रयत्न करते की आता आपण पुणे शहरामध्ये 100 टॉयलेट्सचं प्लॅनिंग केलेलं आहे. मोबाईल टॉयलेट्स नाही, नॉट मोबाईल टॉयलेट्स, बिल्ड टॉयलेट्स. आपल्याकडे काही टॉयलेट्स बांधलेले आहेत, ते नीट करायचे. ओके. काम करत असताना आम्ही असा सुद्धा विचार केला की अनावश्यक बजेट कुठेही वापरायचं नाही, नुसतेच बांधकामं करत नाही सुटायचं, जे आहे त्याला नीट करायचं आणि एकदम चांगलंच करायचं. आणि जिथे आवश्यकता आहे, जिथे एकही टॉयलेट नाही, तिथे नवीन बांधायचे. पण मला ते ह्या वर्षभरामध्ये कदाचित त्याला 1.5-2 वर्ष लागतील, कारण 100 ही संख्या जास्त आहे. काम करत असताना त्याला अनेक युटिलिटी लाईन्सचा विषय, म्हणजे पाण्याची असेल, ड्रेनेज असेल, किंवा बरेचदा टॉयलेट्स बांधण्यासाठी स्थानिक लोकांचा विरोध असतो. त्यांना कोणालाही सार्वजनिक टॉयलेट आमच्या जवळ नको, कारण ते स्वच्छ नसतं ना, असा विरोध असतो. या सगळ्याला विरोधाला पुढे जाऊन बाजूला करून लोकांशी बोलून आपल्याला हे टॉयलेट्स तयार करायचे. तर स्वच्छ टॉयलेट्स पुण्यासाठी द्यायचे, हा एक खूप मोठा उपक्रम आम्ही सगळ्यांनी मिळून हातात घेतलेला आहे. आता टॉयलेट हा विषय फक्त महिलांचा आहे का, तर नाही, पुरुषांचा सुद्धा आहे. पुरुषांना सुद्धा स्वच्छ टॉयलेट्स हवे असतात. कोणत्याही जीवाला हवेच, म्हणजे पुरुष काय किंवा महिला काय, जास्त त्रास महिलांनाच होतो. असे चांगले टॉयलेट्स करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ते चालू आहे आमचं काम. शिक्षण दुसरा विषय. शिक्षणामध्ये असं लक्षात येतं की आपल्या पुणे महानगरपालिकेच्या शाळा पुष्कळ आहेत, मुलांची संख्या पण चांगली आहे, परंतु काही प्रमाणात तिथे काही कारणांमुळे असेल, म्हणजे रोस्टर झालं नसेल किंवा भरती झाली नसेल, त्यामुळे शिक्षक कमी आहे. शाळांची डागडुजी अशा पद्धतीने झाली पाहिजे की त्या शाळा सुंदर आणि स्वच्छच झाल्या पाहिजेत. मुलांना शाळेत येताना आपली शाळा किती छान, हे सुरुवातीपासून गेटपासून वाटलं पाहिजे ना, आतमध्ये एंट्री करत असताना की मला या प्रिमायसेस मध्ये शिकायला जायचंय. प्रसन्न वातावरणात मुलांनी आतमध्ये गेलं पाहिजे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आपण ह्या शाळा केलेल्या असतात, परंतु कुठल्याही आईवडिलांना वाटतं ना की आपलं मूल चांगल्या शाळेत शिकावं, एक चांगलं नागरिक व्हावं, मग त्याला व्यवस्था चांगली दिली पाहिजे ना. म्हणून आम्ही आता शाळा सुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या चांगल्या करायला घेतल्या. त्यातल्या काही मॉडेल स्कूल सुद्धा होते. आणि मी पुणे शहरातल्या काही अशा नागरिकांशी बोलते की जे खरंच म्हणजे त्यांना हॅट्स ऑफ म्हणेन मी. त्यातले काही लोक ब्रेक घेऊन स्वतःच्या नोकरीमध्ये मुलांना शिकवण्यासाठी यायला तयार आहेत, एक चेंज म्हणून. काही असे आहेत की जे रिटायर होऊन घरी आहेत, तर त्यांना मुलांना शिकवायचंय. आणि तज्ज्ञ व्यक्तीत, म्हणजे ते मॅथ्स शिकवतील, केमिस्ट्री, फिजिक्स, सगळ्या विषयांसाठी ते येऊन शिकवायला तयार आहेत. म्हणजे जिथे आपल्याला शिक्षक कमी पडतायत तिथे हे येऊन शिकवतील, मानधन न घेता शिकवायला तयार आहेत. पुण्याची लोक चांगली आहेत, फक्त त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही. आपण पोहोचलो तर ते मदत करायला तयार असतात. म्हणजे इन्क्लुझिव्ह तरी होतं ना. हो ना, ते इन्क्लूड झालं तर पुढे काहीतरी प्रगती वेगळ्या पद्धतीने पण होऊ शकते. काही कंपन्यांचं CSR असतं, CSR थ्रू काही शाळा दत्तक घ्यायला तयार आहेत. पूर्णपणे चेंज करून त्या शाळेला शिक्षक देऊन ते छान काम करण्याची त्यांची इच्छा आहे. पण ते सगळं एकत्र करून त्यातनं एकदा एक मॉडेल तरी बाहेर पडलं पाहिजे, त्याचे आता आम्ही प्रयत्न करतोय. परिणाम जे आहेत पुढचे, हे लगेचच्या लगेच दिसणार नाहीत, त्याला काही वेळ द्यावा लागेल, पण पुढे दिसतील.
पण मग हे सगळं करत असताना तुम्ही टीम कशी बांधता? म्हणजे एक तर तुमची टीम असते, काही तुम्हाला शासनातर्फे काही ठराविक एक डिपार्टमेंट असेल तुमचं. तर म्हणजे माझं विचारण्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची एक स्पेशालिटी वेगळी असते. काही लोक ही भरती झालेली असतात, पण तुम्ही जे बोलतायत त्याच्यासाठी खूप लोक ही कोऑर्डिनेशनसाठी खूप महत्वाची असणार आहेत, कारण तुम्ही सगळीकडे नाही पोहोचू शकणार आहात. बरोबर आहे तुमचं. आता काय, पुणे महानगरपालिकेमध्ये प्रत्येक विभाग आहे वेगवेगळे. म्हणजे शिक्षण एक विभाग आहे, ड्रेनेजचा एक विभाग, वेगवेगळे विभाग आहेत. शिक्षण क्षेत्रात काम करायचं म्हटलं तर त्या डिपार्टमेंटमध्ये जे कोणी अधिकारी वर्ग आहेत, कर्मचारी आहेत, यांना सोबत घेऊन काम करावं लागेल. त्यांचा दृष्टिकोन बदलावा लागेल. करेक्ट. ते ऍक्सेप्ट करत नाहीत लोकांना. असे जे लोक मदतीसाठी येतील त्यांना ते ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यांना असं वाटतं की ते टेक ओव्हर करतात काय. तर असं होत नसतं कधी. एकदा करून पाहिलं पाहिजे कधीही. आणि जिथे आपल्याला इंटरव्हेन्शनची गरज आहे, मध्यस्थी करण्याची गरज आहे, तिथे आम्ही आहोतच. म्हणजे मला असं एवढा clashes आनंद व्हायला- होतोय ना हे सगळं ऐकताना आता की थोडाफार तरी चेंज होईल. खूप चेंज होईल. सुरुवात होताना तर थोडा दिसेल, पण जेव्हा एकदा मॉडेल सेट होईल, काय होतं, कुठलाही विषय करत असताना त्याला एक शिस्त आणि दिशा देण्याची गरज असते. बरोबर. एकदा ते सेट झालं ना की तो मॉडेल मग पुन्हा चेंज होत नाही. तोच पुढे कंटिन्यू व्हावा ही अपेक्षा असते कोणाचीही. आता मी सुद्धा समजा एखादा मॉडेल सेट करत असेल तर मलाही असं वाटतं ना, पुढे येणारा कुठलाही पदाधिकारी असेल, आता मी काय महापौर अनंत काळासाठी नाही, माझा कार्यकाळ संपल्यानंतर कोणीतरी दुसरा येईल, पण एक जो मॉडेल सेट झालेला आहे त्याचे परिणाम चांगले होत असतील तर तो कोणी बदलू नये. बरोबर. तो पुढे कंटिन्यू करावा. त्याला काही पाठिंबा लागत असेल, पाठबळ लागत असेल, ते देऊन पुढे कंटिन्यू करावं. आणि मग इतर येणारे जे पदाधिकारी आहेत त्यांनाही काहीतरी वेगळं करायचं असते तर तो वेगळं करतील ना, त्याची काही हरकतच नाहीये. पण असं जर झालं तर होऊ शकतं. कारण शहर हे जे कॉम्प्लिकेटेड असतं ना, शहर सांभाळणं कॉम्प्लिकेटेड आहे नक्की. आणि वाढतं शहर आहे, म्हणजे वाढतच आहे. तर हे करत असतानाचे चॅलेंजेस अनंत आहेत तुम्हाला, हे जाणतो आम्ही. पण तरी सुद्धा आमच्यासाठी तुम्हीच दुवा असता. हो, याला इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती असेल तर आपण काम करू शकतो. परफेक्ट शब्द वापरलेला आहे. हो. आता 2012 मध्ये मी जेव्हा नगरसेविका झाले आणि मी प्रचार करायला जेव्हा जायचे, तेव्हा माझ्या भागात एक राजीव गांधी झोपडपट्टी आहे. राजीव गांधी वसाहत नाव आहे त्या स्लम एरियाचं. ती अशी डोंगर माथ्यावर आहे. त्या वस्तीमध्ये गेल्यानंतर मला असं लक्षात आलं होतं की तिथे वॉशरूम्सच नाहीये. नाही. कुठल्याही स्लम एरियामध्ये कम्युनिटी टॉयलेट्स असतात, पण त्या वस्तीमध्ये नव्हतेच. आणि तिथे ड्रेनेज लाईनही नव्हती आणि पाण्याची लाईनही नव्हती. ती जी वस्ती आहे ती कॅनॉल कडेला वसलेली आहे. कॅनॉलला लागून एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती ही वस्ती. तर सगळी लोक खाली कॅनॉलच्या इथे येते पाणी भरायला, आंघोळ करायला, कपडे धुवायला. तिथल्या छोट्या छोट्या मुली, वयात आलेल्या मुली मला भेटल्या. त्या मला म्हणाल्या की काकू, आम्ही खाली कॅनॉलच्या इथे कठड्यावरती उभे राहून आंघोळ करतो पहाटे 4, 4:30, 5 वाजता. आणि मग आम्हाला पाहायला रस्त्यावरती लोक उभे राहतात मुद्दाम येऊन. दुसरं, ओपन डेफिकेशन होतं संपूर्ण त्या डोंगराच्या मागच्या बाजूला. पुढे वस्ती होती आणि पाठीमागे ओपन डेफिकेशन म्हणजे ते शौचासाठी उघड्यावर जायचे आणि संपूर्ण परिसरात त्याची दुर्गंधी पसरलेली होती. मी वर गेल्यानंतर रोगराई, पण त्याही पेक्षा भयानक प्रकार हा होता तिथे की ह्या मुली जेव्हा तिथे जायच्या शौचासाठी तेव्हा त्याला उचलून नेलं होतं. असे सुद्धा प्रकार तिथे घडले होते. त्यांच्यावरती अतिप्रसंग झालेले होते. त्यातनं त्या मुली वाचल्या होत्या. हे त्यांनी मला सांगितलं होतं. तर ते मला सारखं बॅक ऑफ द माइंड होतं की मी नगरसेविका झाले किंवा नाही झाले तरी मला इथे काम करायचं. मी नगरसेविका झाल्यानंतर मी शोधतच होते की ह्याला काय उपाय करता येईल. तोपर्यंत एक संस्था मला येऊन भेटली आणि ते पुणे शहरातलं त्यांनी एक सर्वे केला होता की कुठल्या ठिकाणी ओपन डिफिकेशन्स आहेत किंवा कुठल्या ठिकाणी कम्युनिटी टॉयलेट्स कमी पडतात, अशा ठिकाणी आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. तर त्यांचा सर्वे इतका परफेक्ट होता. ड्रेनेज लाईन्स कशा असायला पाहिजेत, किती कॅपॅसिटीचे टॉयलेट्स असायला पाहिजेत, किंवा जिथे शक्य आहे तिथे प्रत्येक घरात टॉयलेट आपण करू शकतो, असा एक त्यांचा सर्वे होता. त्याचं प्रेझेंटेशन त्यांनी संपूर्ण पुणे शहरात 15 वॉर्ड ऑफिसेसमध्ये केलं होतं.
आमच्याकडेही केलं, पण त्यांना तो रिस्पॉन्सच मिळाला नव्हता. आणि मला ते काम करायचं होतं म्हणून मी त्यांना विचारलं, म्हटलं अशी अशी माझ्याकडे वस्ती आहे, आपण इथे काय काम करू शकतो. तर त्यांचं एक मॉडेल होतं की ड्रेनेज लाईन्स करून द्यायचे आणि टॉयलेट ब्लॉक होता त्यांचा एक, तो त्यांनी मला दाखवला. हा टॉयलेट ब्लॉक आम्ही त्यांना वापरायला देतो. त्या टॉयलेट ब्लॉकची 15,000 किंमत होती. तर त्यातले 12,000 आपण बेअर करायचे आणि 3,000 त्या व्यक्तीने द्यायचे ज्यांच्या घरात आपण देतोय. म्हटलं ओके, ह्याला काय लागतील ते आपण करू, फक्त ड्रेनेज लाईन आणि पाण्याची लाईन वरपर्यंत पोहोचवायची होती. बर. ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं. पण सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे तिथल्या लोकांची मानसिकता. आम्ही तो टॉयलेट ब्लॉक त्यांना दाखवला, आपल्याला हे घरात करायचं असं सांगितलं. एक टॉयलेट ब्लॉक तिथं डेमो म्हणून पीस ठेवून दिला 4-5 दिवस, बघा काय आहे कसं आहे म्हणून. पण त्याला 3,000 रुपये जे त्या काळात लागणार होते 2012 मध्ये, विच इज नॉट अ बिग अमाऊंट, ते त्या लोकांची खर्च करण्याची मानसिकता नव्हती. आणि आमचा अट्टहास असा होता की त्यांनी ते खर्च केलेच पाहिजे, कारण व्हॅल्यू कळेल, त्यांना त्याची किंमत कळेल. मग आम्ही तिथे काउन्सिलिंगचे सेशन सुरू केले. आधी पुरुषांशी बोललो, ते पुरुष बसायलाही तयार नाही, नाही आम्ही नाही देणार 3,000 रुपये, असं करून ते उठून चालले गेले. मग बायकांशी बोललो, बायकाही काय फार तयार नव्हत्या. मग आम्ही मुलींशी बोललो, तर मुलींना ते हवं होतं. मग म्हटलं आता काय करूया. मग आम्ही तिथल्या तरुण मुलांना बोलवलं, युवकांना, त्यांचं काउन्सिलिंग केलं. म्हटलं तुम्हाला चालेल का तुमच्या बहिणींना असं पाहिलेलं, जरा सकाळी जाऊन बसावं तिथे, किंवा असं उचलून नेलेलं चाललं तुम्हाला, असं थोडं काउन्सिलिंग करून त्यांची मानसिक तयारी केली. मग ते मुलं घरात आणि मुली घरात बोलले त्यांच्या आई वडिलांशी. बायका ज्या होत्या त्यांना स्वतःच्या मुलींसाठी हे करायचं होतं किंवा स्वतःसाठी करायचं होतं. पुरुष तयार होत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र विकून आम्हाला पैसे आणून देण्याचं मान्य केलं. एका बाईने तर आणूनच दिलं. ज्या मुलीवर अतिप्रसंग होण्याचा म्हणजे ती वेळ आली होती, त्या मुलीच्या आईने मंगळसूत्र थेट विकलं, थोडेफार पैसे त्यात जोडले आणि 3,000 रुपये पुढच्या मीटिंगमध्ये आणूनच दिले आमच्या हातात. हे घ्या 3,000 रुपये, कोणालाही टॉयलेट नको असेल तर नको, त्यांना नका देऊ म्हणाली, पण माझ्यासाठी एक टॉयलेट माझ्या घरात बांधून द्या. तुम्ही माझ्यासोबत आत्ता चला, मी घरात कुठे जागा आहे तेही दाखवते. या लोकांची घरं खूप छोटी असतात, म्हणजे आपल्या ही स्टुडिओ रूम सुद्धा खूप मोठी आहे. खूप छोट्या घरांमध्ये सुद्धा तिने एक कोपरा काढून दिला आणि ती म्हणाली इथे तुम्ही मला टॉयलेट बांधून द्या. तिथून सुरुवात झाली. तिला म्हणलं ठीक आहे, पण त्या एका महिलेच्या टॉयलेटसाठी अखंड डोंगर माथ्यावरनं खालपर्यंत आम्हाला ड्रेनेज लाईन आणायची होती. आणि त्यासाठी मी तिथले जे वॉर्ड ऑफिसर होते त्यांच्या मागे लागले होते, तुम्ही चला आम्हाला करून द्या. तेव्हा ते तयार नव्हते. मग तिथे गेल्यानंतर मी त्यांना दाखवली सगळी परिस्थिती. भावनिक जो काही त्या मुलींनी साथ मला घातली होती, त्या मुली त्यांना सुद्धा भेटल्या. त्यांनाही सांगितलं की काका असा असा प्रॉब्लेम आहे आमचा. मग ते म्हणाले ठीक आहे, त्यांनी ती रिस्क घेतली. ते म्हटले ठीक आहे मी करून देतो म्हणाले. त्यांनी फाईल मान्य केली. आम्ही ते ड्रेनेज लाईन टाकली. पाण्याच्या लाईनसाठी आम्हाला तिथल्या ज्या स्थानिक आमदार आहेत, माधुरीताई मिसाळ, तेव्हा त्या आमदार होत्या, आत्ताच्या राज्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही विनंती केली. त्यांच्याकडे निधी होता. ते म्हणाले ठीक आहे मी तुला करून देते. त्यांनी पाण्याची लाईन करून दिली. पाण्याची लाईन नसती तर हा प्रोजेक्ट फेल गेला असता. मग ती पाण्याची लाईन त्यांनी करून दिली. हे दोन्ही झाल्यानंतर आम्ही एक टॉयलेट त्यांच्यासाठी केलं. ते टॉयलेट बांधत असताना तिचं म्हणणं होतं की जे फायबरचं टॉयलेट ब्लॉक आहे ते आम्हाला नको, आम्हाला वीट मातीचं बांधून द्या, ते आम्ही आणतो. मग आम्ही त्यांना ते 12,000चं जे टॉयलेट होतं त्याच्याऐवजी आम्ही त्यांना ते मटेरियल आणून दिलं. ते मटेरियल वरपर्यंत पोहोचवायला आमच्याकडे लेबर नव्हते. त्या बाई म्हणाल्या आम्ही आमचं स्वतःचं घेऊन जाऊ. आणि त्यांनी तो टॉयलेट बांधताना तिने अजून कुठनं तरी पैसे उचल आणले. ती म्हणाली मी टॉयलेट सोबत पुढे मोरी सुद्धा बांधणार आहे, बाथरूम, आता आंघोळीलाही खाली जायचं नाही म्हणाली. आणि तिने ते बांधलं. वस्तीतल्या लोकांनी ते पाहिल्यानंतर सगळेजण आले आणि सगळेजण म्हणाले आम्ही पैसे काढून देतो, आमच्याकडे करून. एक स्टार्टिंग पॉइंट. पण ती महिला होती. ती महिला होती. आणि मग सगळ्यांचे बांधून झाले. तिथे आम्हाला 100% ह्या प्रोजेक्टला सक्सेस मिळालं. तिथे सगळ्या घरांमध्ये, सगळ्या घरांच्या आतमध्ये टॉयलेट प्लस बाथरूम असे दोन्ही बांधून झाले, फक्त टॉयलेट्स नाही झाले. आणि आजही ते टॉयलेट्स तसेच आहेत, स्वच्छ आहेत. तिथली एकही मुलगी, एकही महिला खाली आंघोळीला येत नाही आणि तिथे कोणीही उघड्यावरती शौचाला जात नाही.
दिस वॉज अ व्हेरी बिग अचीवमेंट. व्हेरी बिग अचीवमेंट. ह्याला अवॉर्ड सुद्धा मिळाला. हा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर म्हणजे हे सगळं साधारण 1.5 महिन्यातच झालं, म्हणजे काउन्सिलिंग करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात. तर हे माझा शिक्षणाचा प्रभाव आहे. ह्याचं प्लॅनिंग, संवेदनशीलता, आणि लोकं तुम्ही तो आपल्याला काय महत्वाचा सांगताय. शब्द जो विल पॉवर म्हणलात. विल पॉवर. ह्याला विल पॉवर पाहिजे, सगळ्यांची साथ पाहिजे. महानगरपालिकेचे अधिकारी जरी आधी विरोध करत असले तरी त्यांच्याशी बोलून आपण अनेक विषय सॉल्व्ह करू शकतो. त्या वॉर्ड ऑफिसरने आम्हाला मदत केली. त्यानंतर तो प्रोजेक्ट बघायला तेव्हाचे आयुक्त होते पाठक साहेब, त्यांना आम्ही घेऊन आलो उडून. म्हटलं चलाच तुम्ही तो बघायला. ते आले, त्यांनी तो पाहिला. त्यांना तो इतका आवडला की त्यांनी सगळ्या येणाऱ्या बजेटमध्ये संपूर्ण 15 क्षेत्रीय कार्यालयामध्ये म्हणजे संपूर्ण पुणे शहरामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये घरटी शौचालय असावं याचं एक बजेट खास मान्य करून घेतलं. त्यांनी ते प्रत्येक टॉयलेटसाठी म्हणजे प्रत्येक वस्तीसाठी वेगळ्या वेगळ्या नावाने बजेट टाकलं. आणि त्याच वर्षी माननीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदीजी यांनी लाल महालावरनं स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली आणि घरटी टॉयलेटची घोषणा केली. आणि मग केंद्र सरकारकडनंच आम्हाला बजेट आलं. बर. आणि त्यामुळे आपण संपूर्ण पुणे शहरामध्ये एक मोठी मोहीम राबवू शकलो. प्रत्येक घरटी टॉयलेट जिथे जिथे नव्हते तिथे आपण करू शकलो. तरी सुद्धा आजही पुणे शहरामध्ये काही भागांमध्ये टॉयलेट्स करणं शक्य झालं नाही, कारण घरं लहान आहेत. हो. सीवेज लाईन टाकण्यासाठीच्या गल्लीबोळ लहान आहेत, म्हणून कम्युनिटी टॉयलेट्स अजूनही काही भागात चालू आहेत. तर असे टॉयलेट्स आपल्याला स्वच्छ ठेवायचे आहेत, सुरक्षित ठेवायचे आहेत. आणि पुणे शहराच्या प्रत्येक मुख्य रस्त्यांवरनं जिथनं आपण महिला प्रवास करतो तिथे आपल्याला स्वच्छ टॉयलेट असावेत. हा एक माझा उद्देश आहे माझा. आणि हा जो गोल आहे हा मला सफल करायचा आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल ह्याच्यात. खात्री वाटते. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या आत्ताच्या मेयर झाल्यानंतरच्या ह्याच्यात तुम्ही ट्रॅफिक बद्दल पण बोललेला आहात, पर्यावरण बद्दल पण बोललेला आहात. ते थोडं ऐकून घ्यायला आवडेल. आपल्याकडे आता पुणे शहरामध्ये खूप लोकसंख्या वाढली. त्यातले काही मूळ पुण्याचे राहणारे तर आहेतच, पण बाहेरून सुद्धा खूप लोक आपल्याकडे येतात. हो. अर्थात हे शहरच आपलं सर्व मान्य आहे, ग्लोबल सिटी म्हणता येईल. त्यामुळे खूप बाहेरचं पब्लिक आपल्याकडे वाढलंय. ट्रॅफिक त्यामुळे जास्त झालंय. पण ट्रॅफिक जास्त होण्याची बरीच कारणं आहेत. त्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आपल्याकडे कमी होता तो अजून जास्त कमकुवत झाला. मग PMPMLच्या बसेस असतील किंवा अजून काही इतर विषय असतील. आता त्यामध्ये आपल्याकडनं अर्थातच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विजन खूप चांगलं आहे पुणे शहरासाठी. आणि त्यांनी खूप प्रयत्न करून मेट्रो आणली आपल्याकडे. आणि ते मेट्रो आता आपल्याकडे पुणे शहरात दिसते. त्याची कनेक्टिव्हिटी पण चांगली झाली. मेट्रोमुळे काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकमध्ये फरक पडलेला आहे. पण मेट्रोला PMPMLची कनेक्टिव्हिटी कशी देता येईल हे काम आमचं आहे. बर. ते करण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करतो. जास्तीत जास्त आपल्याला मेट्रो स्टेशन्सला फीडर बसेस कसे चालू करता येतील किंवा आपल्याकडे ऑटो रिक्षास जे आहेत त्यांचं जी युनियन्स आहे त्यांच्याशी आम्ही बोलतोय. सो लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जो हा प्रकार आहे. हो, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी जो आहे तो ऑटो रिक्षा पण तिथे जाऊन थांबू शकतात, ते कनेक्ट होऊ शकतात. तर ट्रॅफिक म्हणजे जिथे पुलिंग होऊ शकतं, ऑटो रिक्षामध्ये 3-3 जण जाऊ शकतात, PMPML मध्ये प्रवासी जाऊ शकतात. यामुळे ट्रॅफिकची समस्या कमी होऊ शकते आपल्याकडे. त्यामध्ये सध्या आम्ही काम करतोय. दुसरा विषय आहे तो म्हणजे हॉस्पिटल्सचा. महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स मोठी आस्थापना आहे. तिथे पैसे पण खूप आपल्याकडे आहेत जे आपण खर्च करतो. तिथं दुर्लक्ष केलं जातं, तिथे प्रॉपर प्लॅनिंग नाही, तिथे सॅनिटेशन नाही. तर काही हॉस्पिटल्स आम्ही असे निवडले ज्याला जनरल हॉस्पिटलमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो आणि काही चांगल्या मेटर्निटी हॉस्पिटल्समध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात. त्यासाठी आम्ही आत्ताच्या बजेटमध्ये तरतूद उपलब्ध करून घेतली आहे. त्याच्यावरती काम चालू झालेलं आहे. काही एक पुढच्या काळामध्ये ते हॉस्पिटल्स खूप चांगले झालेले दिसतील आपल्याकडे. असे किती हॉस्पिटल्स आपण म्हणतोय? आता 5 हॉस्पिटल्स आम्ही घेतले जे शहराच्या विविध भागांमध्ये आहेत. ओके. आणि मग त्यांना आपण चांगले म्हणजे आपण जेव्हा सुसज्ज म्हणतो तेव्हा याचा अर्थ असा नसतो की आपण ते डिमॉलिश करायचे आणि बांधायचे, असं अजिबात नाही आहे. त्याच्यामध्ये किती चांगलं करता येऊ शकतं असा एक प्लॅन केलेला आहे आणि त्याचं काम सुरू होईल आता.
सो जिथं जिथं पब्लिक अम्युनिटीज नाही म्हणता येणार या, पण ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, मूलभूत गरजा आहेत ह्या. मूलभूत गरजा, मग त्यामध्ये मूलभूत गरजांमध्ये टॉयलेट्स आलं, हम्म. ट्रॅफिक आलं, हॉस्पिटल्स आले, शिक्षण आलं, या आपल्या मूलभूत गरजा आहेत. म्हणजे सेफ सिटीला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्याच्या दृष्टीने ह्या आपण- मूलभूत गरजा तरी हम्म. निदान लोकांपर्यंत व्यवस्थित मिळाव्यात यासाठी आम्ही काम करतो. आता अजून एक मुद्दा आहे तो म्हणजे पर्यावरणाचा. हम्म. तर आपल्याकडे ही डेव्हलप्ड सिटी आहे प्लस डेव्हलपिंग सुद्धा आहे. हो. मग अनेक आपल्याला बांधकामं होताना दिसतात. आम्हाला सुद्धा विकास कामं करायची असतात. विकास कामं करत असताना काही गोष्टी इथे अशा घडतात की ज्याचा परिणाम पर्यावरणावरती होतो. तो बॅलन्स करता आला पाहिजे. आता समजा काही बांधकामं आहेत, मग तिथलं जे डस्ट मिटिगेशन आहे ते कसं होईल यासाठी आम्ही त्यांना आदेश दिलेत. मग त्यामध्ये त्यांनी पाणी फवारायचं आहे. संपूर्ण पुणे शहरामध्ये आपल्याला काही ठिकाणी अशा गाड्या फिरताना दिसतील जे मिस्ट पाण्याचं जे आहे बरोबर. ते फवारत असतात. त्यामुळे धूळकण जे आहेत जे उडतात आपले ते कमी व्हायला पाहिजे. आपण जिथे प्रायव्हेट बांधकामं चालू आहे तिथे त्यांना धुळीचं प्रमाण समजा जास्त झालं तर ते आमच्या कसं लक्षात येईल याचं एक यंत्र बसवायला सांगितलंय. त्याचा आपल्याकडे डॅशबोर्ड आहे. अच्छा, रिअल टाइम ते रेकॉर्ड होतं. मग आपले जे बिल्डिंग इन्स्पेक्टर्स आहेत त्यांच्या ते लक्षात येतं. मग ते तिथे कळवतात आणि त्या पर्टिक्युलर बिल्डर्सलाही लक्षात येतं की अरे आपल्याकडे धुळीचं प्रमाण जास्त झालंय, तर ते कमी करण्याचं ते काम करतात. त्यानंतर आपण वृक्ष लागवडीचा एक निर्णय घेतलेला आहे. आपण वृक्षारोपण करतोय रस्त्यावर. हा, आता रस्त्यांवर जिथे गरज आहे तिथे वृक्षारोपण केलं जातं. पण आपण काही पुणे शहरातले निवडक भागांमध्ये ग्रीन झोन्स तयार करता येतील. वा. म्हणजे काही अम्युनिटी स्पेसेस असतील किंवा काही ओपन स्पेसेस असतील त्या घ्यायच्या आणि तिथे आपण ग्रीन झोन्स तयार करायचे, तिथे गार्डन्स तयार करायचे. असे आपण काही प्रोजेक्ट हातात घेतले, त्याचं काम चालू आहे. ते झाल्यानंतर हे खूप मोठा फरक आपल्याला दिसून येईल. त्यामुळे पर्यावरणावरती सुद्धा काम चालू आहे. एखादा मेयरचा आपण दिनक्रम असं जर का म्हणलं ताई, तर तुमचा दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे सगळं ऐकताना असं मला वाटतंय की या कधी घरी जात असतील किंवा यांच्याकडे कंटिन्युअस फोन येत असतील. माझा दिवस खूप लवकर सुरू होतो. 5:30 वाजता मला सुरूच करावा लागतो, कारण माझी लहान मुलगी आहे 6 वर्षांची. ती शाळेत जाते. तिला शाळेत 7 वाजता सोडावं लागतं. त्यामुळे मग लवकर उठून बाकीच्या गोष्टी आवरणं करणं. आम्ही सगळेच घरी लवकर उठतो आणि मग सगळ्यांचा नाश्ता लवकर होतो. ती शाळेत गेल्यानंतर मी लगेच तिच्या पाठोपाठ किंवा कधी कधी तिच्या आधीही मला काही ठिकाणी व्हिजिट्स असतात. पहाटेच्या 6 वाजता 6:30 वाजता. मग मी काही ठिकाणी अचानक जाऊन धडकते. मी न सांगता जाते. तर लवकर सुरू होतो आणि रात्री उशिरा दिवस संपतो. म्हणजे रात्री 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही काम करत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट सिस्टमची किती गरज आहे. त्यामुळं दीपकजींना फुल मार्क्स द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. पकड नाही तर शक्य नाहीये. नाही शक्य. आज मी जरी दिसत असले पुढे सगळीकडे तरी पाठीमागे ही सगळी यंत्रणा उभं करण्याचं काम त्यांचं आहे. बरोबर. आणि ते व्यवस्थित ते पार पडतात. म्हणजे एका स्त्रीच्या पाठीमागे, तिच्या कर्तृत्वाच्या पाठीमागे एक खंबीर पुरुष उभा आहे, तिचा नवरा. हे कुठेही नाकारायला जागाच नाहीये. म्हणजे हे स्वीकारलंच पाहिजे. संपूर्ण ऑफिस स्टाफ ते बघतात, कोण काय काम करतंय हे पाहतात. एखादा प्रोजेक्ट पूर्ण करायचा असेल बॅकएंडला पूर्ण एक सिस्टीम लागते, ती त्यांनी तयार सिस्टीम लागते, ते ती पाहतात. आता महापौर कार्यालय जे पुणे महानगरपालिकेचं आहे तिथे तर तो स्टाफ त्यांचा डेप्युटेड आहे, परंतु घरी एक वेगळा ऑफिस तयार करावं लागतं. हो, एक्झॅक्टली. तिथे वेगळा स्टाफ ठेवावा लागतो. त्या स्टाफकडून काम करून घ्यायला लागतं. ते आम्ही दोघेही मिळून करतो. बाहेर काही वेळेला जाऊन काही प्रोजेक्ट्स बघावे लागतात, ते सुद्धा त्यात त्यांची मदत लागते. आणि पुन्हा 2 मुलं आहेत. एक मोठा आहे, एक छोटी आहे. तो वयात आलेला आहे, त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याला पण काय काय सांगायचं असतं, बोलायचं असतं. आता तो फर्स्ट इयरला गेलाय आणि ही छोटी आहे 6 वर्षांची, हिच्याकडे बघायला लागतं. असं सगळं आम्ही सांभाळून संपूर्ण पुणे शहराचा व्याप
जो आहे तो सांभाळण्याचा घेतलेला आहे. प्रयत्न करते. कारण राजकारण अशी एक हे आहे की ज्याच्यामध्ये पुरुष जास्त आहेत, त्यामुळं स्त्री आणि पुरुष म्हणजे स्त्रीला खूप वेळेला वेगळे चॅलेंजेस येतात आपलं निर्णय सांगताना किंवा कम्युनिकेशन सांगताना, जे तुम्हालाही येत असतील, पण हे तुम्ही कसे काउंटर करताय? कारण राजकारण जास्त मेल डॉमिनेटेडच आहे. नाही, आता असं नाही राहिलेलं. नाहीये? आता महानगरपालिकेमध्ये महिला नगरसेविकांची संख्या जास्त निवडून आलेली आहे. सगळीकडे आता महिला नगरसेविका, महिला लोकप्रतिनिधी तुम्हाला दिसतील. मग जो आधीचा काळ होता की पुरुष जास्त होते, ते आता तुम्हाला कमी दिसेल. आता आलाय तो रेशो बरोबर. वा. आणि महिला चांगलं काम करतायत, त्यांना स्वतःची मतं आहेत, ते निर्णय घेतायत. तुमचं वय, तुम्ही लहान आहात ताई, आणि तुम्ही राईट टाइमला आत्ता जी काही जबाबदारी घेत आहात त्यांनी पुण्याचं कल्याण होईलच, पण तुमच्याकडनं आणि पुढचं पण काही मोठी कामं व्हावीत, तुमच्या सक्सेसमध्ये खूप खूप पॉलिटिक्समध्ये तुम्ही पुढं जावं, ही नक्की इच्छा खूप जणांची असेल, माझी पण आहे. धन्यवाद. पण हा सगळा निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो. बरोबर. ते जे म्हणतील ते करायचं. हो. अर्थात आता हो. ही सुद्धा जबाबदारी त्यांनीच दिली आहे, त्यांनी पाहिलं असेल पोटेन्शियल. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये जे नेते सांगतील, जी जबाबदारी देतील, ते आम्ही स्वीकारतो आणि ते करतो. त्यामुळे कुठलाही निर्णय हा त्यांचा आहे. आज जर ते मला म्हणाले की तू कार्यकर्ती आहेस, तू कार्यकर्तीसारखेच काम करायचंय. मी आज महापौर जरी असले तरी सुद्धा जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसमध्ये मी जाते त्यावेळेला मी एक कार्यकर्ता असते. पुढच्या काळातही जे काही ते ठरवतील, मग आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, आदरणीय पंतप्रधान आहेत, आपले प्रदेशाध्यक्ष आहेत, हे सगळे जे काही ठरवतील त्याच्यावरती आम्ही काम करणार. ते म्हणतील ती जबाबदारी मी स्वीकारेन. शिक्षणामुळं ताई डिसिजन मेकिंगमध्ये 100% महत्त्व असतं, आणि डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला तो तुम्ही मगाशी बोललात तसं डेटाबेस असतो, फाईल्स असतात, आणि अनेक तुम्ही अभ्यास करता, त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेता. पण हे क्षेत्रच खूप वेगळं आहे, इथं काही रूल्सच वेगळे आहेत. पण या सगळ्यामध्ये काम करताना दबाव येतो की? सामाजिक क्षेत्रात आणि राजकारणात काम करत असताना दबाव येणं स्वाभाविक आहे. मग अनेक प्रकारे येतात. मग अनेक पार्टी लिडर्सकडनं येत असतील किंवा वेगळ्या लोकांकडनं येत असतील. परंतु मी ज्या पदावर आत्ता आहे तिथे मला पाहत असताना जनतेचं हित पाहावं लागतं. जो काही निर्णय मला घ्यायचा आहे तो जनतेच्या हितासाठी घ्यायचा आहे. त्यामुळे मी अशा कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. मी व्यवस्थित बॅलन्स ठेवूनच निर्णय घेते आणि मग माझे निर्णय आजपर्यंत तरी चुकलेले नाही आहेत. पण तुम्ही बॅलन्स ठेवून निर्णय घेता असं ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला संघर्ष होतो. हो, संघर्ष होतो, परंतु मी ह्याची खात्री करते की समोरचा जो व्यक्ती आहे तो नाराज होणार नाही. असं विचार करूनच असे निर्णय घेते. हो, कारण सगळे निर्णय सगळ्यांसाठीच हॅपी सिच्युएशन नसते. बरेचदा असं होतं की आपल्याला अप्रिय निर्णय घ्यायला लागतात. ताई, आपण मगाशी गप्पा मारत होतो त्या तुम्ही पुणे प्रथम म्हणून एक संकल्पना म्हणत होतात, ती काय आहे? पुणे प्रथम हा पुणे शहरासाठी केलेला एक ब्रँड आहे. आज पुणे शहर सगळीकडे प्रसिद्ध आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं फेवरेट शहर आहे. त्यांनी इतकं बजेट आपल्यासाठी आणलंय, विविध विकास कामे आणलेली आहेत. आता आपल्याकडे पाताळ लोक होणार आहे. आपल्याकडे ट्रॅफिकची जी समस्या आहे त्यातनं आपल्याला बाहेर काढण्यासाठी आता उड्डाण पूल झालं, मेट्रो झालं, डबल डेकर पूल्स झाले. मग आता रस्ता करायचा असेल तर पाताळ लोकांना केला पाहिजे, त्याच्यासाठी मोठं बजेट आहे. तर अशा पुणे शहरामध्ये जिथे भारताबाहेरनं सुद्धा लोक येतात, त्यांच्या ऑफिसेस आहेत, मग पुणे शहराचा विकास होत असताना त्या शहराची एक वेगळी ओळख आहे ना. प्राचीन शहर आहे, हेरिटेज आहे, संस्कृती आहे. करेक्ट. तर कुठलंही काम करत असताना अपार्ट फ्रॉम पॉलिटिकल पार्टीज काम करत असताना पुणे शहरात पुण्याचं हित लक्षात ठेवून, पुण्याच्या जनतेचे प्रश्न लक्षात ठेवून प्राथमिकता दिली पाहिजे त्या विषयाला. पुणे शहराला प्राथमिकता दिली पाहिजे. म्हणून पुणे प्रथम
हा निर्णय मी घेतला. बर. तो ब्रँड केला. म्हणजे आज पुणे शहरासाठी कोणतंही काम होत असताना, पुणे महानगरपालिकेमार्फत असेल किंवा माझ्या मार्फत असेल किंवा इतर कोणामार्फत असेल, ते काम पुणे प्रथमच्या अंतर्गत होणार. बर. मग तो आपल्याला पुणे प्रथम मध्ये आपल्याला आपल्या शहराचं सांस्कृतिक धोरण तयार करून डिक्लेअर करायचं आहे. आपल्याला ट्रॅफिकची समस्या सोडवायची, ती पुणे प्रथम मध्ये येईल. आपल्याला अनेक उत्सव जे करायचे आहेत ते पुणे प्रथम मध्ये येतील, कारण आपण हे सगळं करतोय ते पुणे शहरासाठी प्रथम करतोय. म्हणजे हे सगळ्याला सुसूत्रता येईल म्हणून तो पुणे प्रथम असा आपण एक ब्रँड केला आहे. आता यामध्ये नजीकच्या काळात आपल्या पुणे शहरात काय होणार आहे, तर आपल्याकडे पालखी येणार आहे. करेक्ट. आषाढी वारी. करेक्ट. मोठा उत्सव. कितीतरी शेकडो वर्षापासून ही पालखी आपल्या पुण्यातल्या भूमीतनं पुढे जाते पंढरपूर पर्यंत. मग त्यावेळेला आपल्या पुणे शहराचं वातावरण एकदम पवित्र असतं. देव येतात आपल्या पुण्याच्या मातीतनं, पुण्यातनं जातात. देवाची माणसं येतात, म्हणजे वारकरी येतात. पुणे शहरातनं पुणे महानगरपालिकेतर्फे तर अनेक कामं असतात. आपण त्यांची सेवा करतो, स्वच्छ सुंदर पुणे करतो. पाण्याची व्यवस्था असेल, टॉयलेटची व्यवस्था असेल, मेडिकल युनिट्स असतील, हिरकणी कक्ष असेल, हे आपण करतो. पोलिसांची सगळी यंत्रणा असते. अनेक यंत्रणा त्यामध्ये भाग घेतात आणि काम करतात. आता हल्लीच्या काळात जर तुम्ही बघाल तर खूप लोक पण त्याच्यात सिटीजन एंगेजमेंट आपण असं म्हणूया, सेवा देण्यासाठी पुढे येतात. परंतु या सगळ्याला कुठलंही आजपर्यंत याचं कुठेही डॉक्युमेंटेशन दिसलं नाही. मग पुणे शहरात होत असणाऱ्या प्रत्येक उत्सवाचं, प्रत्येक विषयाचं, प्रत्येक प्रोजेक्टचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. कमाल. ते डॉक्युमेंटेशन पुणे महानगरपालिकेचं असलं पाहिजे ना. येत असतील कोणी करायला, मग समजा डिस्कव्हरी ऑफ इंडिया येत असेल किंवा एपिकवाले येत असतील किंवा अनेक अजून कोणी येत असतील. भारतातले आणि भारताबाहेरचे खूप लोक येतात की ते अशा इव्हेंट्स वरती डॉक्युमेंटरी फिल्म बनवतात. बरोबर. गणपतीच्या वेळेला आपण अनुभवतोय, खूप करतात. मग आपलं का असू नये, आपलं सुद्धा असलं पाहिजे. प्रत्येक वर्षी आपण काय केलं त्याचं एक डॉक्युमेंट असलं पाहिजे. मग ते कशाच्या अंडर घ्यायचं, म्हणून मग मी त्याला पुणे प्रथम अंतर्गत यावर्षी सेवावारी असं नाव दिलंय. म्हणजे ईश्वराची सेवा, वारकऱ्यांची सेवा म्हणून सेवावारी. सो हे एंटायर डॉक्युमेंटेड केलं जाईल. हो. मग ते सेवावारी अंतर्गत सगळेजण ह्या मोहिमेमध्ये सहभाग घेतील. मी पुणे शहरातल्या सगळ्यांना आवाहन करते की आपण ह्या सेवावारीमध्ये या, सहभागी व्हा आणि आपण सेवा करूयात. विठ्ठलाची सेवा करतो आपण, विठ्ठलाचं नामस्मरण करतो. मग आपण आपल्याकडे येणाऱ्या वारकऱ्यांची सुद्धा सेवा करूया. मग त्याला सपोर्ट सिस्टीम आमची सगळी आहे. परंतु मग करत असताना मग त्यामध्ये NSSचे कॅडेट्स येतील, NCCचे येतील, विविध संस्था उतरतील, ज्या सामाजिक कार्य करतात. अनेक हॉस्पिटल्स आहेत जे स्वतःचे डॉक्टर्स घेऊन येणार आहेत, नर्सेस आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत. हे सगळेजण येऊन एकत्र तिथे काम करतील. याला आपण सेवावारी असं नाव दिलं. खूप छान. आणि या सेवावारीला एक उपक्रम म्हणून घेतलाय. त्याच्यामध्ये अनेक आपण टप्पे ठरवलेत. पहिला टप्पा काय, तर आज 3 तारीख आहे, 3 जुलैला आपण पुणे शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये, PMC स्कूल्स अँड प्रायव्हेट स्कूल्स या शाळांमध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांमध्ये एक चित्रकलेची स्पर्धा आयोजित केली. या चित्रकलेच्या स्पर्धामध्ये मुलांना वारी हेच कॉन्सेप्ट दिलंय. या निमित्ताने काय होणार आहे, तर पालक आणि शिक्षक मुलांना वारी म्हणजे काय हे सांगणार. त्याचे व्हिडिओज दाखवतील, फोटोज दाखवतील, काय असते वारी, किती वर्ष जुनी आहे ही परंपरा, कोण येतं आपल्याकडे, कोणाच्या पालख्या येतात, किती दिंड्या येतात, या सगळ्याची माहिती मुलांपर्यंत जाईल. आज काय होतंय आपल्याकडे, आषाढी वारी म्हणजे काय, तर शाळेला सुट्टी असं नाहीये ना, त्याला एक महत्व आहे ना. ते महत्व मुलांपर्यंत गेलं पाहिजे, मुलांमध्ये हा विचार रुजला पाहिजे. हे पारंपरिक आहे, हे सगळं याला किती महत्व आहे हे मुलांना कळलं पाहिजे. यासाठी आपण ही चित्रकला स्पर्धा भरवली. आज त्या चित्रकले स्पर्धेत आपल्याकडे शाळांमधले 4,36,000 मुलं उतरत आहेत एकाच दिवशी. एकाच वेळेला या सगळ्या मुलांना आता वारी कळली. त्या चित्रकले स्पर्धेतनं 5 विनर्स असतील, त्यांना आपण देऊ काहीतरी. पण ह्याचं जे
कारण मुख्य होतं ते आपण अचीव्ह केलं. हम्म, हम्म. त्यानंतर असणार आहे फोटोग्राफीची स्पर्धा. त्याला कोणतंही वयोगट नाही. वारी संपूर्ण जिथनं सुरू होते, प्रस्थान झाल्यापासून पंढरपुराला पोचेपर्यंत जे काय फोटोग्राफ्स काढले जातील त्याची एक स्पर्धा असेल. त्यातनंही आपण विनर्स अनाऊन्स करूया. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा. अरे वा. वेशभूषा स्पर्धेला 0 ते 16 हे वयोगट आहे. त्या वेशभूषा स्पर्धेमध्ये जे कोणी उतरतील त्यांच्यातलं विनर्स येतील. पण निदान ते ह्या संपूर्ण वातावरणामध्ये एकरूप होतील ना. हम्म, हम्म. ह्या सगळ्या उपक्रमाची सांगता होणार आहे 10 तारखेला, जेव्हा आपल्याकडे पालखी मुक्कामाला असते. बरोबर. या पालखी मुक्कामाच्या स्थळावरती आपण 10 तारखेला रात्री 9 वाजता पसायदान म्हणणार आहोत. एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे लोक पसायदान म्हणतील. हे पसायदान आपण कशासाठी म्हणायचंय तर विश्व कल्याणासाठी आणि विश्व शांतीसाठी. आता जे काही जगात सुरू आहे, अशांतता आहे आणि जगात सगळ्यांचं कल्याण व्हावं यासाठी आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींनीही पसायदान दिलंय. ते आपण त्याचं पठण आपण एकाच वेळेला एकाच ठिकाणी येऊन सगळ्यांनी करायचंय. सगळ्या दिंड्या जिथे जिथे उतरलेल्या असतील, सगळे वारकरी जिथे तिथं- जिथे तिथं. असतील तिथनं या हम्म. पसायदानामध्ये जॉईन होतील. आपणही सगळेजण जे हिंदू आहोत, प्रामुख्याने महाराष्ट्रीयन आहोत, यांनी ऑनलाईन ह्या पसायदानामध्ये जॉईन व्हायचं आहे. त्यांना आपण एक लिंक देणार आहोत आणि पसायदान पठणमध्ये एकाच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रात जे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत ते सुद्धा आणि जे भारताबाहेर आहेत ते सुद्धा या पसायदानामध्ये जॉईन होतील. एकाच वेळेला सगळीकडे पसायदान पठण होईल. वा. ही या उपक्रमाची सांगता असेल. आणि मी आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करते की कृपया आपण ह्या विश्व शांती आणि विश्व कल्याणाच्या प्रार्थनेमध्ये जॉईन व्हा आणि प्रार्थना करा. रामकृष्ण हरी.